थांबा, हा व्हिडिओ लगेच स्किप करू नका. एक प्रश्न आहे. आज पेपर आहे आणि छातीत धडधड वाढली आहे का? हात थंड पडलेत, डोक्यात एकच विचार, काय होईल? जर उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण आज मी भीती काढून टाकणार नाही, पण भीतीवर नियंत्रण कसं ठेवायचं ते शिकवणार आहे. सगळ्यात आधी एक सत्य स्वीकारा. परीक्षेची भीती येणं चुकीचं नाही. भीती त्यांनाच येते ज्यांना काहीतरी मिळवायचं असतं, ज्यांना भविष्याची काळजी असते, ज्यांच्या डोळ्यासमोर आई वडिलांची स्वप्न असतात. जे म्हणतात मला काहीच भीती वाटत नाही, ते दोन प्रकारचे असतात. एक तर खूप तयारी केलेली आहे किंवा पूर्णपणे बेफिकीर. आणि तुम्ही बेफिकीर नाहीत, म्हणूनच ही भीती आहे. पण प्रश्न असा आहे, भीती येते कशामुळे? पेपरमुळे नाही, अभ्यासक्रमामुळे नाही. भीती येते कारण तुमचं मन भविष्यामध्ये धाव घेत असतं. अपयश आलं तर, गुण कमी आले तर, लोक काय म्हणतील, आई वडिलांचं काय होईल? पेपर समोर नसतो, पण कल्पना खूप मोठ्या झालेल्या असतात. आणि लक्षात ठेवा, भविष्याचा विचार पेपर सोडवत नाही, आत्ताचा क्षण सोडवतो. आज एक गोष्ट लक्षात ठेवा, पेपर तुमचं आयुष्य ठरवत नाही. पेपरमध्ये तुमचा संयम, शिस्त आणि मेहनत दिसते. आज तुमचं काम फक्त एवढंच आहे, जे येतंय ते शांतपणे लिहायचं, जे येत नाही त्यावर रडायचं नाही. एक प्रश्न, एक नवीन सुरुवात, बाकी आयुष्य ठरवायला वेळ आहे. आता लक्ष देऊन ऐका. पेपर आधी आणि पेपरमध्ये ही 5 पावलं फॉलो करा. 1. श्वासावर नियंत्रण. पेपर हातात येण्याआधी 4 सेकंद श्वास घ्या. 4 सेकंद धरून ठेवा. 4 सेकंद सोडा. हे 3 वेळा करा. मन शांत झालं की मेंदू काम करतो. 2. पहिल्या 2 ते 3 मिनिटात सगळे प्रश्न फक्त वाचा. मेंदूला सांगा, हे नवीन नाही, मला हे माहिती आहे. 3. आत्मविश्वास तयार करावा लागतो. एक उत्तर, आत्मविश्वासाची एक मात्रा. 4. एक प्रश्न अडला म्हणजे पेपर संपला असं नसतं, पुढे चला. 5. स्पेलिंग, स्टेप्स, युनिट्स हेच गुण देतात, ते तपासा. एक क्षण डोळे बंद करा. आई वडिलांचा चेहरा आठवा. त्यांना 100 पैकी 100 नको आहेत, त्यांना रँक नको आहे, त्यांना फक्त एवढंच हवं आहे, तुम्ही शांतपणे प्रयत्न करा. आज स्वतःला हे बोला, मी अपयशी नाही, मी प्रक्रियेत आहे. एक पेपर माझं आयुष्य ठरवत नाही, मी शांत आहे, मी सक्षम आहे. ही वाक्य मोटिवेशन नाहीत, हे मानसिक कवच आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही जेवढे शिकलात ते कधीच वाया जात नाही. पेपर फक्त एक टप्पा आहे, रस्ता अजून खूप लांब आहे. पेपर देऊन बाहेर येताना डोकं वर ठेवा, कारण तुम्ही पळाला नाही, तुम्ही लढलात. ऑल द बेस्ट. स्वतःवर विश्वास ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.